चकलंब्याला यायचा योग आला. ते योग सुद्धा असा आला की कळसारोहण आहे. किती तारखेला कळसारोहण? 25ला आहे. बघा माझा जन्मदिवस सुद्धा त्या दिवशीचा आहे. माझा जन्मदिवस 25ला आहे. माझ्या घरी इतका आता मोठा कार्यक्रम आहे की मी सांगू शकत नाही तुम्हाला. किमान रोजचं 10-15 हजार समाज राहील तिथे. आणि 25ला माझा जन्मदिवस आहे. त्या दिवशी स्वामींच्या वर कळश चढणार आहे. कलश काय आहे? कलश आपल्याला वाटतं ते काय एवढं एवढं शिखर असतो. लोक बाजारात जातात, आणतात, एका ब्रह्मचार्याला घेतात, त्याच्या हातानं बसवतात, आपण जेवण करतो आणि घरी कलशाचा विषय संपला. ऐका, शास्त्र असं सांगतं. आता आपण घरची वास्तुशांती केलो. वास्तुशांती करायच्या आधी आपण काय करतो? गृहप्रवेश करतो. ते गृहप्रवेश असताना देवाचा फोटो नसला तरी चालतो, पण कळस असावा लागतो. आपण पूजेला बसतो रोज, नित्य नैमित्तिक पूजेला. काही असल नसल, आता काही आर्य समाजाच्या लोकांकडे समोर देव सुद्धा नसल, पण सूर्याला पाणी द्यायला कलश तरी राहतो. सूर्याला पाणी द्यायला कलश तरी राहतो. एखादा माणूस मेल्यानंतर ते फिरायला लावतात आणि सगळं फिरल्यानंतर त्या धोंड्यानं त्याला बडवतात. बरोबर आहे ना? पण ते काय असतं? ते आपल्याला वाटतं ते मडकं आहे. शास्त्र असं सांगतं, ऐका. कलशस्य मुखे विष्णू, कळसाच्या मुखाला विष्णू आहे. कंठे रुद्र समाश्रिता, मूले तत्र स्थितो ब्रह्मा, मध्ये मातृगणा स्मृता. किती मातृका आहेत? 7 घृत मातृका आहेत, 16 मातृका आहेत आणि 64 योगिनी आहेत. ते कशात असतात? त्या कलशात असतात. कलशस्य मुखे विष्णू, कंठे रुद्र समाश्रितः, मूले तत्र स्थितो ब्रह्मा, मध्ये मातृगणा स्मृतः, कुक्षौतु सागरा सर्वे. सगळं सागर त्याच्यात येते. सप्तद्वीपा वसुंधरा. 4 वेद आहेत. ऋग्वेद, यजुर्वेदो, सामवेदो, ह्यथर्वणः. मग हे कुठं कुठं बसलेत वेद? पूर्वे ऋग्वेदाय नमः, दक्षिणे यजुर्वेदाय नमः, पश्चिमे सामवेदाय नमः, उत्तरे अथर्ववेदाय नमः. 4ही बाजूला बसले. आता थोडंसं चिंतन करा. असा कलश आपण देवळावर बसवतो. पण कळसाचं महत्व काय? आपलं सगळं अंग आहे, आपलं सगळं अंग आहे, पण मस्तक नाही. उपयोग आहे का? आपलं मस्तक नाही आहे, काही उपयोग आहे का? काही उपयोग नाही. ऐका, या सगळ्या शरीराला चालवणारं मानेच्या वरचाच भाग आहे. थोडंसं जर तुम्ही चिंतन जर केलात, तोंड इथंच आहे, दात इथंच आहे, डोळे इथंच आहे, कान इथंच आहे, मन इथंच आहे आणि बुद्धी सगळं याच्या वरच आहे. मंदिराला कळस. तुका झाला असे कळस. हा कळस काय आहे? तर शास्त्र असं सांगतं. तुम्ही जर पंढरपूरला जर गेलात, दर्शनाचे अनेक प्रकार आहेत, अनेक प्रकार आहेत. चरण दर्शन घेतात, मुखदर्शन घेतात, नामदेव पायरीचं दर्शन घेतात. बरोबर आहे, हे तिन्ही दर्शन तर होतात. पण एक दर्शन असं आहे की ज्याचं नाव आहे कलश दर्शन. पहिले 8 ठिकाणातून कलश दिसत होता, 8 ठिकाणातून. पंढरपूरला जर आपण नगर प्रदक्षिणाला गेला तर 8ही बाजूने पहिले कळस दिसायचा. आता बिल्डिंग या एवढ्या मोठ्या मोठ्या झालेत, फक्त आता 2 बाजूनच कळस दिसतात. चंद्रभागा घाटावरून आल्यावर तरी दिसतो आणि राधाकृष्णाच्या मंदिराकडून तरी, कृष्ण मंदिराकडून तरी तो दिसतो. तुकोबारायचं याला प्रमाण आहे. तुका म्हणे मोक्ष, देख लिया कळस, असं शास्त्र सांगतं.
श्रीशैल्य मल्लिकार्जुनला जर गेलात, देवाचं दर्शन नाही झालं तरी चालेल, पण कळसाचं दर्शन व्हायला पाहिजे. पंढरपूरला गेलात, पांडुरंग, आता काय आहे, ज्याला खूप गडबड असते ते येतात, दर्शन घेतात, कसे घेतात, जातात. पण महाराज सांगतात की जेवढं पुण्य पांडुरंगाच्या पायावर आपलं डोकं ठेवण्यात आहे, तेवढेच 2 हात, 1 मस्तक घेऊन जर ते कळसाचं जर दर्शन घेतलास तर तुला मोक्ष आहे. माणूस म्हणतो आम्हाला समाधान मिळत नाही. समाधान मिळत नाही म्हणजे संताच्या शब्दावर तुझा विश्वास नाही, असंच म्हणावं लागेल. महाराजाचं प्रमाण आहे. तुका म्हणे मोक्ष देख लिया कळस. काय झालं म्हणे महाराज, ताई जिथं आता राधाकृष्णाचं मंदिर आहे, आषाढी वारी चालू होती. आषाढी वारी चालू असताना भगवान शंकर आणि पार्वती दोघं फिरत निघाले. गीतेमध्ये एक प्रमाण आहे बघा, मनुष्याणाम सहस्रेषु कश्चिद् यतति सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन् मां वेत्ति तत्वतः. अरे मी हजारो लोकातून भेटतो. मग इथं तर म्हणू लागला की बाबा इथं एवढी मोठी गर्दी आहे, तू सगळ्याला भेटतोस, हे कसं काय? मग देव पार्वतीला म्हणले तुला बघायचं आहे का? ते म्हणले बघायचं आहे. मग काय काय करायचं? देवाने आता जिथं कृष्णाची मूर्ती आहे तिथे खड्डा केला, खड्डा, आणि देव त्या खड्ड्यात जाऊन बसले. पार्वतीला म्हणले वरून तू रडत बस. आता आईसाहेब वरून रडू लागल्या. म्हणू लागले कोण तर माझ्या नवऱ्याला काढा, कोण तर माझ्या नवऱ्याला काढा. मग माझ्यासारखा एक चांगला महाराज गेला, या काढतो तुम्हाला म्हणला. मग खालून देवाने म्हणलं बघ, तू जर काही पाप केला असशील तर माझा महारोग तुला लागल. सोपं आहे की. मग त्यानं म्हणला आता कुणाला माहित पाप केला हो का केला. पुढं गेलेला हात मागे पहिला गेला. मग दुसरा म्हणला अरे काढ केला वगैरे काय बघतोयस. मग त्यानं पुन्हा दुसरा हात घ्या. देवाने खालून पुन्हा तेच वाक्य सांगितलं. पुढं गेलेला हात मागे गेला. असे दिवसभरात सगळे हात गेले महाराज, आणि सगळे हात परत गेले. एक तुकोबारायचा हात गेला, एक तुकोबारायांचा हात. म्हणले ये वर. तर म्हणले बघ, पाप केलास तर तुला माझ्यासारखा महारोग होईल. अरे कसं राहील? हे बघ माझ्यासमोर कळस आहे. कळसाला बघितल्यावर सगळ्या पापाची निवृत्ती होती आणि पुण्याचा साठा वाढतो. असं म्हणून ये वर म्हणल्यावर देव म्हणला मनुष्याणाम सहस्रेषु कश्चिद् यतति सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन् मां वेत्ति तत्वतः. अशा कळसाची 25 तारखेला कळसारोहण होत आहे. म्हणजे हे फक्त कल्याण स्वामीच्या मंदिरासाठी ऐतिहासिक गोष्ट आहे असं नाही आहे. हे चकलंबाच्या लोकांसाठी ऐतिहासिक गोष्ट आहे असं नाही. धर्माच्या दृष्टिकोनातून ऐतिहासिक गोष्ट आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही. कारण महाराजाचं प्रमाण आहे, धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे, पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती. धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती. माझा सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा, कर्मापासून दुस्तरा, कर्मापासून दुस्तरा. मन सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा, कर्मापासून दुस्तरा, कर्मापासून दुस्तरा. म्हणून फक्त चकलंबासाठी ही गोष्ट महत्वाची नाही आहे, कल्याण स्वामी मंदिरासाठी ही गोष्ट महत्वाची नाही आहे.
जिथं जिथं हिंदू विचाराचा धर्म आहे तिथं आज या कळसारोहणाचं महत्व आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही. लक्षात घ्या. असा कळसारोहण 25 तारखेला होत आहे आणि त्या कळसारोहणाच्या निमित्ताने कलियुगातलं महान भवरोगातून मुक्त करणारं महाऔषध म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह आहे. तो सप्ताह आज इथं होत आहे. त्या सप्त्यामध्ये अनेक महाराज लोकांची इथं उपस्थित राहत आहे. इकडं कोण म्हणणारे आहेत का रे? या मुलीत कोण आहेत का म्हणणारे? म्हणा, एक जण म्हणा, उदंड पाहिले उदंड ऐकले उदंड वर्णिले क्षेत्र महिमे. एक म्हण, साधं सरळ म्हण, पण म्हण धाडसानं म्हण. म्हण बेटा म्हण, काही नाही म्हण. हा म्हण, तुझ्या बरोबर तूही म्हण बेटा म्हण. उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड ऐकिले उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड पाहिले उदंड पाहिले उदंड ऐकिले 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 उदंड वर्णिले क्षेत्र महिमे क्षेत्र महिमे उदंड वर्णिले क्षेत्र महिमे क्षेत्र महिमे ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर उदंड वर्णिले क्षेत्र महिमे क्षेत्र महिमे उदंड वर्णिले क्षेत्र महिमे क्षेत्र महिमे ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीरे ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीरे ते आपण शिकायला पाहिजे आता सगळ्यांनी. किती छान म्हणले बघा, किती आवाज गोडवा होता. छान बेटा छान छान. सेवेसाठी घेतलेला अभंग हा श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग आहे. तुकोबारायाच्या काळापासूनच पंढरपूरची वारी सुरुवात झाली असं नाही आहे. त्यांच्या पूर्वजांपासून पंढरपूरची वारी आहे. ते आता कशी आहे काय नाही, माझ्यापेक्षा जास्त सगळं तुम्हाला माहिती आहे आणि पाठ आहे, ते काही सांगायची गरज नाही. अनादी कालापासून ही वारी चालत आहे. बघा, वारीचं एकच महत्व सांगतो. तुकोबाराय सारखे महात्मे म्हणतात, अरे देवा मला भिकारी कर, देवा मला भिकारी कर, पण पंढरीचा होईना भिकारी होईना भिकारी होईना भिकारी होईना भिकारी ना होईना भिकारी होईना भिकारी होईना
पंढरीचा वारकरी पंढरीचा वारकरी हाची माझा ने माझा हाची माझा ने धर्म हाची माझा ने धर्म हाची माझा नेम धर्म हाची माझा ने धर्म हाच माझा बघा, दोन गोष्टीचं थोडक्यात चिंतन करायचं. तुकोबाराय म्हणजे सामान्य मनुष्य नव्हते. कलीच्या कालामध्ये अद्भुत वर्तले. एक, जळी दगडा सहित वया तैशा तारियल्या लाया, म्हणजे एक सामर्थ्यवान सत्पुरुष होते. आम्ही जातो आमच्या गावात, वैकुंठाला तुकोबाराय गेले. ज्याच्या मनात संशय असेल त्याला संशय राहू द्या. आमच्या मनात तर संशय अजिबात नाही. आमच्या मनात एकच गोष्ट आहे की आमचे जगद्गुरु वैकुंठाला गेले आणि जगामध्ये एक इतिहास घडवला. कलीच्या कालामध्ये अद्भुत वर्तले, हे तर वाक्य ठीक आहे. त्याच्या पुढचं वाक्य खूप महत्वाचं आहे. मानव देह घेऊनी, मानव देह घेऊनी बस निजधामा गेले. असे श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय. बघा, थोडस चिंतन करा. प्रतिकूल परिस्थितीमध्ये परमार्थ करा म्हणलं तर माणूस करू शकत नाही. अजून एकदा सांगतो, प्रतिकूल परिस्थितीमध्ये जर परमार्थ करा म्हणलं तर माणूस करू शकत नाही. अनुकूल परिस्थितीत माणूस परमार्थ करू शकतो. मनाला प्रतिकूल परिस्थितीमध्ये ठेवून परमार्थ करणं, तोच खरा योगी आणि तोच खरा संत असतो. लक्षात घ्या. कसं? तुकोबारायाच्या थोड्या संसाराची अवस्था बघा. दुष्काळे आटला द्रव्य नेला मान, हे तर ठीक आहे. स्त्री एकी अन्नान्न करिता मेली. प्रतिकूल परिस्थिती आहे. अहो, तुम्ही चांगला असताना कधी नामस्मरण करता लो? चांगला असल्यावर पंढरपूरला आमच्याकडे या गेल्या माघवारीला, परवा जी माघवारी झाली, एक पुंडलिकराव क्षीरसागर म्हणून कर्नाटकातल्या चिम्मा इदलाईचा चिंचोली तालुक्यातला एक मनुष्य आहे. त्याचे वडील वारले. तिसऱ्या दिवसाची राग सावडला आणि वारीला आला. आपण येऊ शकतो का? तो म्हणला वारीत काही सुतक बितक काही नसतंय म्हणला. आला आणि पंढरपूरच्या वारीत जॉईन झाला. पण महाराज असं म्हणतात, स्त्री एकी अन्न अन्न करिता मेली. एक एक अन्नासाठी तडपडून तडपडून आज ज्यांच्या नावावर आम्हाला पंचपक्वान्न रोज खायला मिळतात. बघा, माझी पात्रता असेल नसेल, माझी योग्यता असेल नसेल, एक तर माझ्या गळ्यात पवित्र अशी तुळशीची माळ, दुसरं माझ्या मुखाला विठ्ठलाचं नाव, तिसरं कीर्तनाची गादी, नारदादी समायुक्तम वैष्णवम परमम पदम लभते मानवो नित्यम वैष्णवम धर्ममाश्रिता. या तीन गोष्टी असल्यामुळे जो देवाला आवडतो, तुळशीहार गळा, तो पंढरपूरहून आणून घातला. अहो, आपली योग्यता आहे का नाही विचार करा. आमची योग्यता त्या तुळशीच्या माळेला गळ्यात घालायची नाही आहे. ते पांडुरंगाच्या गळ्यात शोभतो. पण ताईने आणि महाराजांनी आज आमच्या गळ्यात घालून आज आम्हाला शोभिवंत केलं आणि तुम्ही टाळ्या वाजवलात. हा आमचा अधिकार नाही आहे, आमच्या गळ्यात असलेल्या तुळशीच्या माळेचा अधिकार आणि श्रीमंत जगद्गुरु तुकोबारायाची कृपा आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाहीत का? लक्षात घ्या.
असे जगद्गुरु. दुष्काळे आटला द्रव्य नेला मान, हे तर ठीक आहे. तुम्ही आम्ही असं म्हणू का, बाईल मेली बरे झाले, बरे झाले देवा. आताचा समाज असा आहे, पंढरपूरला गेल्यापासून माझं खूप चांगलं झालं. काय झालं, सुनबाईला जिल्हा परिषद लागलं, मुलगा DCC बँकेत गेला आणि दोघांनी मिळून मला घरातून हाकलून लावलं. म्हणजे नोकरी मिळणं आणि पंढरपूरची वारी करणं. महाराज, वारी टिकवायला काय करावं लागतं हे तुम्हाला आणि मला करावं लागत नाही. परमेश्वराची कृपा राहिल्यावर वारी टिकत असते. आपल्याकडे एक प्रमाण आहे बघा, पाहे पा ध्वजाचे चिरगुट, राया जतन करिता कष्ट, तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित. पुढचं वाक्य फार महत्वाचं आहे. मसी पत्र ते केवडे, रावो चालवी. हा, हे फार महत्वाचं. आपल्याला चालवायची गरज नाही, रावो चालवी आपुल्या पाडे. त्याच्या पुढचं प्रमाण तुकोबारायाने खूप छान लिहिलंय. नाही, ज्ञानेश्वर महाराजांनी. बाप रखुमा देवी वरदा, सांभाळावे आपुल्या ब्रिदा. वृक्षाचेही पान हले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे चाले हे शरीर. कोणाची सत्ते कोण बोलवितो हरिविण. बघा, तुकोबारायांनी ही वारी केली. भिका मांडतात म्हणजे वारीचं काय महत्व आहे आणि पंढरी क्षेत्राचं काय महत्व आहे. पहिल्या स्वरूप पंढरी क्षेत्राचं तुम्हाला महत्व सांगतो. वैकुंठ जावया तपाचे सायास, कुंठ जावया तपाचे सायास. वैकुंठ जावया तपाचे सायास, वैकुंठ जावया तपाचे सायास. लागे जीवनाश करणे भाऊ, लागे जीवनाश करणे बहु लागे जीवनाश. करणे बहु लागे जीवनाश. अरे वैकुंठाला कोण गेलं, वैकुंठाला जाणं तर खूप अवघड आहे. पण महाराज असं म्हणतात की त्या पुंडलिकानं उपकार केले. आता आपल्याला आई वडिलाची सेवा केली म्हणजे फक्त पाय दाबले एवढंच आपल्या डोळ्यासमोर येतं. त्याच्या पुढचं ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत एक वाक्य लिहिले बघा. तरी आम्ही का जन्मावे, कवणे लागी जियावे, जरी वडिलाया चिंतावे, विरुद्ध मने. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी वाक्य लिहिले. आता आपल्याला ब्राह्मण ज्यावेळेस पूजा करतो असं म्हणतो, श्री गणेशाय नमः, श्रीमन महागणाधिपते नमः, इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः, ग्रामदेवताभ्यो नमः, स्थानदेवताभ्यो नमः, वास्तुदेवताभ्यो नमः, आदित्यादि नवग्रह देवताभ्यो नमः, वाणी हिरण्यगर्भाभ्याम नमः, श्री लक्ष्मी नारायणाभ्याम नमः, उमा महेश्वराभ्याम नमः, सची पुरंदराभ्याम नमः. एवढ्या गोष्टी तर ठीक आहेत. सगळ्या देवतेला देवाच्या समोर अवतीर्ण केलं. त्याच्या समोर पुन्हा प्रार्थना करतात, माता पितृ चरण कमलेभ्यो नमः. आई वडिलाला बोलवत नाहीत, त्यांच्या आई वडिलाच्या पायाला बोलवतात, पायाला. हे ज्याला समजलं
त्या देशात कधी वृद्धाश्रम निघणार नाही, त्या देशात अनाथ आश्रम कधी निघणार नाही. लक्षात पोरं आई वडिलाला कधी वाळीत टाकणार नाहीत. आमचे सद्गुरू आम्हाला नेहमी सांगायचे, पंढरपूरच्या पांडुरंगाला जर प्राप्त करून घ्यायचं असेल, नंतर विठ्ठल म्हणा, पहिले आई वडिलाची सेवा करा, तो तुम्हाला हुडकत येईल. हुडकत 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 तया पुंडलिके केला उपकार, फेडावया भार पृथ्वीचा. म्हणून पांडुरंगाचं ते सूत्र आहे. असं हे पंढरपूर. तुकोबाराय म्हणतात, नेहमी नेहमी पंढरपूरला जायची गरज नाही. गरज आहे. एकीकडे तर महाराज म्हणतात, पंढरीचा वारकरी वारी चुको. एकीकडे तर महाराज म्हणतात, पण एकीकडे महाराज असं म्हणतात, तुका पंढरीसी गेला पुन्हा जन्म नाही आला, पुन्हा जन्म नाही आला, पुन्हा जन्म नाही आला. पंढरपूरला जायचं म्हणजे उगं बॅग घ्यायची आणि उचलून पंढरपूरला जायचं असं नाही. पंढरपूरला जाताना काही नियमावली, होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी. ऐका, जो वारकरी असतो देव त्याला बघण्यासाठी इच्छा करत असतो. देव इच्छिरज चरणीची माती, धावत चालती मागे मागे, तयांच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. हा अधिकार आहे महाराज. संत चरणी उधळे धुळ, तेथे करावी अंघोळ. पाप पळाले बापुडे, काळ झाला देशोधडे. तुका म्हणे धन्य झालो, संत सागरी मिळालो. संत चरण रज लागत आहे सहज, वासनेचे बीज. एवढी ताकद त्या वारकऱ्यात आहे महाराज. त्रिविध तापाची झाली बोळवण, देखिले चरण वैष्णवांचे. वारकरी होणं खूप अवघड आहे. अजून एकदा सांगतो, वारकरी होणं खूप अवघड आहे. मेल्यानंतर लोकांनी तोंडावर आपल्या तुळशीचं पान ठेवणं सोपं आहे. आपण मेल्यानंतर आपल्या तोंडावर तुळशीचं पान ठेवणं सोपं आहे. आपलं दुर्दैव असं आहे की ठेवलेलं पान सुद्धा आत जात नाही. पण जिवंतपणे जर तुळशीची माळ जर गळ्यात घातली, जिवंतपणे जर तुळशीची माळ जर गळ्यात घातली. महाराज, मी तेनालीला गेलो होतो. तेनाली ऐकण्यासारखं होतं. मी तेनालीला गेलो. ही किती सालाची गोष्ट सांगतो, 1976 सालातली गोष्ट सांगतो तुम्हाला. 76 मी तेनालीला गेलो. ते येताना काय झालं, एक मोठी बस होती. त्या बसने एका सायकलवाल्याला उडवलं. ते जागेवरच मेला. 5-25 लोक मारायला. आता ते कसं आहे, ते माझ्यापेक्षा जास्त अनुभव तुम्हाला आहे. जातोच आपण बडवायला कोणाला. कसं आहे, हे लोक पळत आले, गाडी अडवली. ते ड्रायव्हर गाडी तिथं सोडला आणि पळून गेला. ड्रायव्हर गायब झाला. सापडलो आम्ही सगळे. मग आम्ही सगळे उतरलो. त्यावेळेस 74-76 साली अंगात चड्ड्या वगैरे होत्या आमच्या, बनियन चड्डी घालून आम्ही बसमधून उतरलो खाली. आता आपण म्हणलो काही नाही, एक आला बस जाळा, एक आला अमुक करा, एक करा तमुक करा, चालू झालं. तितक्यात काय झालं महाराज, तिथं एक 2-4 माणसं आले. ते मराठीत बोलत होते. ते मराठीत बोलता बोलता आमच्या अंगावर शर्ट नव्हते, बनियनी होते.
मग आमच्या माळा दिसल्या त्यांना. मग माळा दिसल्यावर आम्हाला म्हणले कुठले तू रे, कुठले रे तुम्ही म्हणले आम्हाला. म्हणलो आम्ही औषधाचे आहो बाबा. म्हणलं तुम्ही कुठले आहो? आम्ही लातूर जिल्ह्यातलेच आहो म्हणलं. अरे म्हणलो सापडला आता काही घाबरायचं कारण नाही. मग माळ बघितला. म्हणलं औषधाची कोणाची आहो? तर म्हणलं आमचे बी गुरु औषधाचेच आहेत म्हणलं. मग मी म्हणलो आता तर काहीच घाबरायचं कारण नाही, पण त्याला आता ओळखही देऊन चालणार नाही म्हणलो. एवढ्या लोकात ओळख दिलं तर पुन्हा मलाच पडवायचं. मग मी तो म्हणला मी लातूर जिल्ह्यातले अमुक अमुक गावचा आहे. मग म्हणलो तुझं नाव काय? त्यानं त्याचं नाव सांगितलं. म्हणलो मी गहिनीनाथ महाराज आहे. अरे बापरे महाराज, तुम्हाला आम्ही धोत्रावर बघितलेले, चड्डीवर कसं काय? अरे म्हणलो आता आम्ही सगळे प्रवासाला निघालेले माणसं. मग म्हणला आम्ही आता ह्याला वाचवू म्हणलं. त्यांनी महाराज सगळ्या तेवढ्या बसला वाचवलं. हे कशामुळं घडलं तर ह्या एका माळेमुळं घडलं. म्हणजे मी लौकिकार्थ गोष्ट बोलत नाही तुम्हाला, ह्याची पवित्रता तुम्हाला सांगतो. तर एकदा माझी गाडी पंक्चर झाली. मग आमच्या ड्रायव्हरला जवळच्या माणसाला तर महाराजाला इथं कसं बसवलं असं चला चला म्हणून एक तिथून खुर्ची आणला. मग ते आतून मालक पळत आला मला बघून, महाराज उठा 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 उठा, आणि तुम्ही इथं काय करा? मी म्हणलं लोक मला पैसे देऊन बसवतात आणि तू पासच कुठं? मला म्हणलं ही जागा तुम्ही बसायची नाही. म्हणलं काय झालं? हे बार आहे म्हणलं. म्हणजे आमची जरी इच्छा असली, ऐका, आमची जरी इच्छा असली की जाऊन थोडं एखादं, लोक म्हणणार तुम्ही एवढे पवित्र आहेत, आम्ही तुमचे पाया पडू, पण तुम्ही असं वाईट कृत्य करू नका. हे महत्व माळेच आहे. हे महत्व माळेच आहे. माळ आम्हाला तारती इथं लक्षात घ्या. एक नारद भक्ती सूत्रामध्ये एक प्रमाण आहे, सतरती सतरती स लोकांस, स्वतः तरतो, स्वतः तरतो आणि लोकांनाही तरतो. हे महत्व कोणाचं आहे तर या माळेचं. आता तुम्ही ठरवा, मेल्यानंतर माळ घालून, मेल्यानंतर तुळशीचं पान ठेवून घ्यायचं का जिवंतपणे तुळशीची गळ्यात घालायची. महाराज ह्याच्यासारखं सुख जगात माझ्याकडे सगळ्याच माळा आहेत. म्हणजे 100-200 तरी माळा असतील, वेगळ्या वेगळ्या नमुन्याच्या माळा. सगळ्या माळा रात्री झोपताना काढतो. एकच माळा गळ्यात असते ती तुळशीची. महाराज जर तुमच्या अंगावर राहिली तर तुमच्या अंगावर एक तुमचा रक्षण करणारा मालक आहे, याची तुम्हाला सदैव जाण असते. मागे पुढे उभा आलिया आघात निभा, ही अवस्था असते. म्हणून जगात आज सगळेजण म्हणतात या संप्रदाय मोठा, इकडे हे आहे तिकडे ते आहे. वारकरी संप्रदाय इतका मोठा जगात कुठलाही संप्रदाय नाही. म्हणून आयुष्यात कुठलंही काम करा अथवा न करा, माळ घाला, चंद्रभागेची आंघोळ करा आणि पांडुरंगाच्या पायावर नक्कीच डोकं ठेवा. विठोबा आता मधली चाल देत नाही बरं, कारण आता झाले 9:15. मला पुढं 7 तासाचा प्रवास आहे. थोडक्यात सगळी गोष्ट सांगतो. म्हणून महाराज सांगतात की हे जे पंढरपूर आहे, या पंढरपूरला एकदा सगळेजण जायलाच पाहिजे. आता आपल्याला वाटतंय की बाबा चक्रंबापासून पंढरपूर किती लांब आहे, कसं आहे. अहो लोक कुठून कुठून येतात.
आणि त्या पंढरपूरला राहतात. आपण एकदा पंढरपूरला गेलं पाहिजे. आणि पंढरपूरला जाऊन महाराज सांगतात उदंड पाहिले. अरे आम्ही खूप तीर्थक्षेत्र पाहिले, उदंड ऐकिले, खूप क्षेत्राचं वर्णन ऐकलं, पण अशी चंद्रभागा, आईची चंद्रभागा. आता चंद्रभागेचं महत्व सांगताना असं सांगतात, ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेवराय दोघं तीर्थयात्रेला निघाले म्हणे. तीर्थयात्रेला निघाले असताना काशीला गेले. काशीला वाचे म्हणता गंगा गंगा, नुसतं वाचेनं गंगा जरी म्हटलं तर मनुष्य पवित्र होतो म्हणे. त्या चंद्रभागेत गेल्यानंतर त्यांच्या पायाला कोणीतरी पकडलं म्हणे. तर नामदेवरायाने सांगितले, नामा म्हणे सोडा आई, नामा म्हणे सोडा बाई, ज्ञानदेवा सर्वा ठाई. सोडा म्हणल्याबरोबर कोण आहेत म्हणल्याबरोबर 3 महिला उभ्या राहिल्या. एक म्हणते मी गंगा आहे, एक म्हणते मी यमुना आहे, एक म्हणते मी सरस्वती आहे. म्हणले तुम्ही एवढ्या काळ्या कश काय झाल्या? ते म्हणले आम्ही लोकांचे पाप धुवून 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 एवढे काळे झालो. आता आम्ही धुतलेलं पाप आम्हाला गती कशी मिळेल तुम्ही सांगा. त्यावेळेस ज्ञानेश्वर नामदेवरायांनी सांगितलं, सकळ ही तीर्थे येती माध्यान काळी. दुपारी 12 वाजता सगळे तीर्थ पंढरपूरला या. पुंडलिकाच्या म्हणून बघा आंघोळ सगळीकडे होती, पुंडलिकाच्या समोर आंघोळ होत नाही. आपण केली आहे का कधी? केली तर पुन्हा त्यानं वरच येत नाही, त्यांना आवडच होऊन जात. म्हणून महाराज असं सांगतात की दुपारी सगळे 12 वाजता तीर्थ पंढरपूरला येतात. म्हणून तुम्ही बघा दुपारी 12 वाजता चंद्रभागा अगदी सामसूम असते आणि ती सगळ्यांचे पाप धुवत असते. अशी नदी आपल्या महाराष्ट्रात आणि आपल्या देवाची आता कुठं कुठं जाताना किती किती अवघड आहे सांगा. काल एक जण त्या बद्री केदारला गेले, आमचा खूप जवळचा शिष्य होता. तो म्हणला महाराज एक क्षण माझ्या आयुष्यात असं वाटलं, त्यानं मानलेलं सांगतो बरं, मला कुठल्याही तीर्थक्षेत्राची निंदा करायची नाही. त्यानं मग काय म्हणला, महाराज एक तर ते स्वर्ग असल्यासारखं आहे, बद्री केदार स्वर्ग असल्यासारखं आहे, पण खाली जर बघितलं असं वाटतंय की म्हणलं काय पाप केलो आणि तो पाया पडायला लागलो. थोडं डेंजर आहे बरं ते. पण पंढरपूरला डेंजर आहे का सांगा तुम्हाला? साधं सोपं सरळ, उलटी होत नाही, जुलाब लागत नाही, खोकला लागत नाही, चालत जावा ना. आणि पंढरपूरचं वैशिष्ट्य आहे, लेकरू हरवलं तरी अर्ध्या तासाच्यात पुन्हा त्या बापाला. अनेक आमचे अनुभव सांगतो तुम्हाला. आता मी तर गेली 17 वर्ष शासनात काम करत आहे. इतकं महाराष्ट्र पंढरपूरचं महत्व आहे, एवढी ऊर्जा आहे. ताई त्या पांडुरंगाची जर तुम्ही ऊर्जा जर बघायला गेलो तर एकही काडी देवापर्यंत येत नाही. त्या मारुती मंदिराच्या पुढे काडीच येऊ शकत नाही, एवढी मोठी त्या पांडुरंगाची शक्ती आहे. आणि अशा पांडुरंगाचे तुम्ही आणि आम्ही उपासक आहोत का? कमी सामर्थ्य आहे का तुम्ही मला सांगा. म्हणून अशी चंद्रभागा, असे भीमातीर असं म्हणतात, सकळ ही तीर्थे घडती एक वेळा, एक वेळा. हा बस बस, आंघोळ करायची गरज नाही. चंद्रभागा डोळा देखलिया, नुसतं डोळ्यानं जरी चंद्रभागेला बघितलं तरी सगळं पुण्य पडलं. हेच तर आपल्याला पाहिजे. आंघोळ नको, फक्त बघितलं तरी. चंद्रभाग चंद्रभागे करिता एक स्नान, तुझे दोष पळती रानोरान. अशा चंद्रभागेमध्ये रोज आंघोळ केली पाहिजे. कुठल्याही तीर्थक्षेत्राला जावं उगा देवाचे पाय पडून घरी जावं लागतं. पंढरपूरला तसं नाही आहे. गेलात
की सगळ्यात पहिले चंद्रभागा नदीची आंघोळ करावी लागते. आमच्याकडे एक लिंबाजी बुवा म्हणून आमच्या फळावर आहे, त्याने स्नानाचे अनेक प्रकार करतो. पहिले बघे स्नान करतो, जायचं चंद्रभागेला उभं बघायचं निघून जायचं. दुसरं घोटे स्नान करतो, घोटे स्नान. घोटे स्नान म्हणजे जायचं उभं पाय पुरवायचं आणि यायचं. काय काही डुबवलं तरी ते पुण्य लागतेच म्हणायचं आम्हाला. त्याला थोडी ह्याची सवय होती, जायचा आणि यायचा. मग तिसरं गुडघ्यापर्यंत डुबवायचं. तर अंग कधी डुबवायचं नाही. पण तुम्हाला मी सांगतो, आमचे पूर्वज समर्थ सच्चिदानंद सद्गुरु वीरनाथ महाराज आणि आज जे चंद्रशेखर महाराज देगलूरकर, चैतन्य महाराज देगलूरकर आहे, त्यांचे पूर्वज देगलूरचे गुंडा महाराज हे आमच्या मूळ पुरुषांचे गुरु. पांडुरंगाच्या मंदिरात चक्री भजन चालू होतं आमच्या घराण्याचं. चक्री भजन चालू असताना तिथं काही मोठे लोक आले. ते म्हटले हे काय भजन, एक जण नाचू लागलाय, एक जण त्याच्यासोबत नाचू. ते म्हणजे थांबा, यांची सगळ्याची अवस्था बिघडवून टाकतो म्हणजे. असे चांदीच्या पैशाच्या मोहरा घेतल्या सोन्याच्या आणि उधळायला चालू केले. सद्गुरूचं महत्व असं असतं, कृपा कटाक्ष न्याहाळिले आपुल्या पदी बैसविले. महाराज त्यांनी ते सगळ्या शिष्यांना, आमच्याकडे एक प्रमाण आहे, घेता गुरुचे दर्शन मन विसरे विषयी ध्यान. गुरु नामाचा प्रताप ब्रह्म होय आपोआप, त्याला काही करायची गरज नाही. महाराज सगळे माणसं भजनात तल्लीन झाले. देवळामध्ये एक समाधी आहे,